नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. मी आज तुमच्यासमोर एक नवीन कथा सादर करणार आहे. मामीसोबत रात्रीच्या बसने प्रवास करत असताना कशा प्रकारे मामीसोबत मी गर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे चाळे केले हे तुम्हाला या कथामध्ये ऐकायला मिळेलच. तसेच संपूर्ण प्रवासामध्ये कशा प्रकारे मी मामीला हेपण्यासाठी तयार केली तुम्हाला या कथेमध्ये ऐकायला मिळेल. तर चला कथेला सुरुवात करूया. माझं नाव अविनाश. मी एक 26 वर्षाचा युवक. मी कामानिमित्त नेहमी शहरात असायचो. पण शहरापासून माझं गाव लांब असल्यामुळे मी सुट्टीच्या दिवशी शहराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व नातेवाईकांकडे फिरायला जायचो, जेणेकरून सुट्टीचा दिवस मला कंटाळवाणा जाणार नाही. शहरापासून अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर माझा मामा राहायचा. मामाचा मी पहिल्यापासून खूपच लाडका होतो. त्यामुळे मी जास्त करून सुट्टीच्या दिवशी मामाकडे जायचो. मामाच्या घरी मामा, आजी आजोबा, मामी व मामाचा एक मुलगा होता, ज्याने नुकतीच आता 10वीची परीक्षा दिली होती. काही दिवसांपासून मामारी सारखी आजारी असायचा. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी आजी आजोबांवर आली होती. म्हणजेच शेतातील सर्व काम आजी आजोबाच बघायचे. मामा घरामध्ये आराम करायचा. त्यामुळे मामीसुद्धा शेतात जाऊन काम करायची. एक दिवस मला मामाचा फोन आला व त्यांनी सांगितलं, "अरे अविनाश, तुझ्या मामीला तिच्या लांबच्या नातेवाईकांकडे लग्नासाठी जायचं आहे. तू जर तिच्यासोबत गेला तर जरा बरं होईल." मी म्हणालो, "मामा, मला सुट्टी नाही आहे, काय करू?" तेव्हा मामा म्हणाला, "अरे 2-3 दिवसासाठी तू सुट्टी घे व मामीला घेऊन तिच्या नातेवाईकांकडे जा." मी खूप वेळ विचार केला व त्यानंतर कामामध्ये साहेबांकडून सुट्टी घेऊन मी मामाला पुन्हा कॉल केला व सांगितलं, "मामा, मला सुट्टी मिळालेली आहे. कधी जायचं आहे ते सांगा." तेव्हा मामा म्हणाले, "अरे, जायचं तर आजच रात्री आहे." मी म्हणालो, "हो, तर मी तयार होऊन लगेच येतो." असं म्हणत मी माझी बॅग भरली व 2-3 दिवस जायचं असल्यामुळे मी सोबत पुरेसे कपडेसुद्धा घेतले व आता मी मामाच्या घरी जायला निघालो. तिथे गेल्यानंतर मामी आधीच बॅग भरून तयार होती. मामा आम्हाला सोडायला बस स्टँडवर आला. बस आली व आम्ही दोघी बसमध्ये बसलो. बसमध्ये भरपूरच गर्दी होती. त्यामुळे मामीला व मला फक्त उभं राहायला जागा मिळाली. मी मामीची व माझी दोघांचीही बॅग बसच्या वरती ठेवली, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित उभं राहता येईल. आता बस चालू झाली. जेमतेम रात्रीचे 8:30 वाजलेले होते. संपूर्ण काळोख होता. बसमध्ये सुद्धा अंधारच होता. तुम्हाला तर माहीत असेल, बसने प्रवास करताना ड्रायव्हर हा रात्री बसच्या आतमधील सर्व लाईटी बंद करत असतो. खूप गर्दी असल्यामुळे मामी व मी दोघेही एकमेकांच्या जवळच उभे होतो. आम्ही एकमेकांच्या अगदी समोरासमोर होतो. गाडीने अचानक ब्रेक मारला व मामी माझ्या अंगावर येऊन पडली. मी पटकन मामीला धरलं व सरळ उभं केलं. तेव्हा मामी थोडी लाजली. मी मामीला म्हणालो, "मामी, तुम्हाला लागलं तर नाही ना?" तेव्हा मामी म्हणाली, "नाही हो, अचानक कसा काय ब्रेक मारला आहे गाडीवाल्याने?" तेव्हा मी म्हणालो, "हो, प्रवासामध्ये असं होतच राहतं व त्यातल्या त्यात आत्ता गर्दीसुद्धा आहे, त्यामुळे होईलच." असं म्हणताच मामीने एक हात मी ठेवलेल्या बसच्या दांड्यावर ठेवला. आता मामी हळूहळू तिचा हात माझ्या हाताजवळ आणू लागली. तिच्या हाताचा स्पर्श, मुलायम हाताचा स्पर्श मला होताच मला गुदगुल्या होऊ लागल्या. मी मामीकडे बघत होतो. पटकन मामीने तिची नजर खाली केली व खालीच बघत राहिली. नंतर मी पण माझा हात हळूहळू दांड्यांवरनं खाली आणत मामीच्या हाताजवळ आणला व मामीच्या हाताला एका बोटाने हळूहळू चोळू लागलो. तशी मामी माझ्याकडे बघून हसायला लागली व म्हणाली, "अविनाश, तुमचं हे काय आहे?
असं म्हणताच मी सुद्धा हसू लागलो. आता हळूहळू एक एक स्टॉप येत गेला. तशी तशी गर्दी कमी होत गेली होती. पण मामीला व मला हा पूर्ण प्रवास रात्रभर करायचा होता. त्यामुळे मी आता आम्हाला दोघांना बसण्यासाठी जागा शोधू लागलो. समोरच असलेल्या बाकावरील मी एका कुटुंबाला विचारलं. ते म्हणाले, आमचा स्टॉप हा 15-20 मिनिटांमध्ये येईल व तुम्हाला दोघांनाही ते बसायला जागा होईल. मला आता थोडं हायसं वाटलं होतं. थोड्या वेळात त्यांचा स्टॉप आला व तो पूर्ण भाग खाली झाला. मी मामीला खिडकीच्या साईडला बसायला जागा दिली व मी मामीच्या साईडला बसलो. मामीने हळूच थोडी खिडकी उघडली तेव्हा बाहेरील थंड हवेची झुळूक आतमध्ये आली व ती मामीच्या केसांमधून माझ्याकडे आली. तशा मामीच्या केसांचा तो सुगंध मला हवा हवासा वाटू लागला. मामीच्या केसांची एक बट उडत उडत माझ्या तोंडावर आली व मला गुदगुल्या करू लागली. मला आता काय करावं काही कळतच नव्हतं. तेवढ्यात मामीला झोप येऊ लागली. तिची मान इकडे तिकडे होऊ लागली व पटकन तिने एक मान माझ्या खांद्यावर ठेवली. मी पण मामीला आधार देत तिला तिथे झोपायला सांगितलं. मामीने अर्धा ते 1 तास झोप काढली, पण इकडे मला काही मात्र झोप लागतच नव्हती. तशी गाडीने पुन्हा एकदा ब्रेक मारला व मामी माझ्या मांडीवर पडली. मांडीवर पडताच मामीला माझ्या आतमध्ये काहीतरी जाणवलं. तशी ती पटकन उठली व म्हणाली, अविनाश चुकून झालं. मी म्हणालो, हो मामी, काही नाही त्यात. तुम्हाला आधीच सांगितलंय की प्रवासात या सर्व गोष्टी होतच असतात. आता पुन्हा एकदा बस चालू झाली. मामीला म्हणालो, मामी तुम्ही एक काम करा, तुम्ही डायरेक्ट पाय लांब करून झोपून घ्या. पण मामी म्हणाली, तुम्ही कुठे बसणार? मी म्हणालो, नाही काही, मी उभा राहील. मामी म्हणाली, नको, आपल्याला अजून पूर्ण रात्र प्रवास करायचा आहे व तू आत्तापासून उभा राहिलास तर तुला झोप येईल व तुझे पाय पण दुखतील. त्यापेक्षा एक काम करूया, तू खाली बस, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपेल. मामीची ही भन्नाट कल्पना ऐकून माझ्या डोक्यामध्ये मुंग्या चालल्या. मामी नक्की काय बोलते हे मला काही कळतच नव्हतं. मामीला मी आता झोपायला जागा दिली. मामी आता बाकावर पाय लांब करून झोपली होती. तिने तिचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. मामीचं मऊ डोकं माझ्या मांडीवर पडताच मला गुदगुल्या होऊ लागल्या. काय करावं काहीच कळत नव्हतं. मला खूप मजा येऊ लागली होती. जशी जशी गाडी हलायची तसं तसं मामीचं डोकं हलायचं. आता मामीचं तोंड बरोबर माझ्या त्याच्यासमोर आलं होतं व तोही आता हळूहळू आकार घेऊ लागला होता. काय करावं काहीच कळत नव्हतं. म्हणून मी सुद्धा मामीच्या अंगावर डोकं ठेवायचं ठरवलं. मी आता झोप येते म्हणून हळूहळू मान खाली करू लागलो. तसं पटकन मी माझं डोकं मामीच्या अंगावर ठेवलं. मामी म्हणाली, अविनाश तुला झोप येते का रे? मी म्हणालो, हो मामी. तेव्हा मामी म्हणाली, तर मग ठीक आहे, तू सुद्धा असाच पडून राहा. मी आता माझं डोकं मामीच्या कमरेवर ठेवलं. मामीला गुदगुल्या होतात हे तिच्या हालचालीवरनं मला कळालं होतं. तशी मी हळूच माझी एक जीभ बाहेर काढली व मामीच्या कमरेवर फिरवली. तशी मामी शहारली व तिने पटकन माझं डोकं दाबलं. मला आता काय करावं कारण काहीच कळत नव्हतं. एवढा लोण्यासारखी मऊ कंबर माझ्यासमोर असताना मी खूपच शांत झोपलो होतो. नंतर मामी हळूहळू तिचं तोंड माझ्या त्या ठिकाणी घुसळू लागली. मला खूपच मजा येत होती. रात्रीच्या अंधारात काही बाहेरचं दिसतसुद्धा नव्हतं. तेवढ्यात बस थांबली. अचानक कंडक्टरने बसमधील सर्व लाईट लावली व म्हणाला, हॉटेल आले आहे. कोणाला जर काही चहा-पाणी करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आमचा चांगल्या रंगात आलेला डाव मोडला हे आमच्या दोघांच्या स्पष्ट तोंडावर दिसत होतं. मी तेवढ्यात खाली गेलो व मामीसाठी चहा घेऊन आलो. मामी व मी छान चहा घेतल्यानंतर मामी म्हणाली, अविनाश मी जरा फ्रेश होऊन येते. असं म्हणत मामी त्या हॉटेलवर असलेल्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली व तिने येताना पुन्हा आमच्या दोघांसाठी 2 थंड्याच्या बॉटल आणल्या होत्या. आम्ही काही वेळ बस चालू झाल्यानंतर मामी माझ्या शेजारीच बसलेली होती. तिने आणलेला थंडा आम्ही दोघेही पिऊ लागलो. खूप वेळ थंडा पिल्यानंतर बाहेरच्या थंड हवेने आम्हाला खूपच फ्रेश वाटू लागलं होतं. जणू काही संपूर्ण रात्र झोपून सकाळी उठल्यासारखं
इतकं छान वाटत होतं. आता मामी माझ्याकडे बघून हसू लागली व म्हणाली, "अविनाश, मला पुन्हा झोप येते रे." मला कळलं होतं की मामीला झोप आली आहे की अजून दुसरंच काही. मी म्हणालो, "तर मामी, मग झोपा माझ्या मांडीवर नेहमीसारखं." असं म्हणताच मामीने तिचे एक केस हळूच एका बाजूला घेतले व तिचं डोकं हळूच माझ्या मांडीवर ठेवलं. मामीचं डोकं मांडीवर ठेवताच मला पुन्हा एकदा गुदगुली येऊ लागली. मी आता एक हात मामीच्या मस्तपैकी कलिंगडावर जोराजोरात फिरवून दाबू लागलो. तशी मामी शहारली व ती म्हणाली, "अविनाश, तू काय बसून राहिला आहेस? तू सुद्धा झोपून घे." मला माहीत होतं, मामीचं झोपायला सांगणं म्हणजे अंगावर डोकं ठेवल्यासारखंच होतं. तर मित्रांनो, आता आम्ही दोघेही रात्र बसमध्ये अशीच मज्जा करत राहिलो. सकाळ झाल्यानंतर आमचं गाव आलं व आम्ही तिथे उतरलो. तर मित्रांनो, तुम्हाला माझी व मामीची बसमधील मज्जा केलेली कथा कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथा आपल्या चॅनेलवर ऐकायला मिळत जातील. तर चला आता मित्रांनो, आपण पुन्हा एकदा भेटूया आपल्या पुढच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपली कथा वेळेत वेळ देऊन ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. हो, व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.